मुलामध्ये तुमचं छान व्हायला पाहिजे. हा समाज म्हणजे समाज ना, हा प्रत्येक माणूस माझा आहे, माझं नातं आहे त्यांच्याशी. ही ज्यावेळी तुमची भावना असते त्यावेळी सोपं जातं. त्यामुळे मला आज ह्या निमित्तानं सांगताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळे मिळून आपण काम करूया. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर ज्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया. मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे. मगाशी मी जे सांगितलं गणेश, आमच्या आता प्रत्येक शहरामध्ये नितीनजी आता आमचे ऑफिसेस व्हायला लागले. ऑफिसेस मी म्हटलं कशाला पाहिजे कुणाच्या घरी राहून, पण नाही, आता ती अतिशय गरज व्हायला लागली. इतकं काम वाढलेलं आहे. टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्याबरोबर आपला MOU झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता एक एक शहर सांभाळत आहेत. ज्यांना कदर, खरंच त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. आता जर इथे येऊन बोलायला सांगितलं तर ते आम्ही नटमंडळी आहोत, पाठ करून बोलतो सगळं, आम्हाला ते इतक्या वर्षाचा अनुभव आहे. त्यांना 2 वाक्य बोलताना, पण काम करायला वाघ आहेत ही मंडळी, आणि सगळं श्रेय आहे ते त्यांचं आहे. गण्या, मी तुझे जाहीर आभार मानतो बरं का, ह्या सगळ्या समोर. फार सुंदर काम करतोयस तू, असंच सातत्य राखा. कारण आम्ही उद्या हे इथून निघणार, त्यांच्या हाती जायला पाहिजे, आणि ती धुरात योग्य ठिकाणी योग्य माणसांच्या हाती जाणे हे फार गरजेचं आहे. नटसम्राट करत असताना मला ज्यावेळी विचारलं त्यावेळी मी म्हटलं हे नाटक नाही मी करणार, मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्याच्यात प्रत्येक वेळी ओतायचा, तर मला असं वाटतं 10 किंवा 15 किंवा 25 प्रयोगानंतर मी मेलो असतो. एकदाच सिनेमामध्ये करताना राहिलं, डॉक्टर लागू किंवा दत्ता भट किंवा आमचे चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त, सगळ्यांनीच नटसम्राट, ज्यांनी ज्यांनी नाटक केले ते सगळे हार्ट अटॅकने गेले. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये तितकं ओतल्याशिवाय आनंद तो देताच येणार नाही. आणि आमच्यासमोर मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता डॉक्टर लागू, दत्ता भट. त्यामुळे आम्ही केलेलं आहे ते एवढंच आहे. तुम्ही त्यांचं ओरिजिनल तुमच्या दुर्दैवानं पाहायला नाही, काही मंडळींना बघायला मिळालं असेल. काय काम करायचं बापरे, म्हणजे तिथनंच हलता यायचं नाही. पुरुष करत असताना गडकरी मध्यंतरामध्ये पडदा बंद झाल्यानंतर एकही खुर्चीचा आवाज यायचा नाही. त्याचा इम्पॅक्ट इतका असायचा. विजयाबाईने इतकं अप्रतिम नाटक ते बसवलं होतं की लोकांना ते सुन्न करायचंय. आम्ही इथे, आणि मग थोड्या वेळाने कुठे ते 1 खुर्ची 2 खुर्ची असं कर. तो जो आनंद मिळायचा ना, अत्युच्च आनंद आहे नट म्हणून, तोच आनंद नामचं काम करताना मिळत असतो. इतका आनंद होतो की वा 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 वा, या गावामध्ये हा हिरवा रंग फुललेला आहे, तो आपण काम केलंय त्याच्यामुळे आहे. काय अजून लागतं तुम्हाला? काही लागत नाही. बरं, उद्या मरणावर विश्वास ठेवला ना की जगणं इतकंच छान आहे. पण मंडळी समजतच नाही की आपण मरणार आहोत. संचय करत राहायचा. संचय किती करणार, काय करणार, सगळे इथे ठेवणार, 12 मनच लाकडं लागणार, हे लक्षातच येत नाही. अजून हवंय, अजून हवंय, अजून हवंय. आणि मग सरते शेवटी तो श्वास घेत असताना, मगाशी तू म्हणलास ना त्या प्रदूषणाच्या संदर्भात, मध्यंतरी त्या म्हणजे आपल्या ह्याच्या वेळी, करोनाच्या वेळी बिल देत असताना तुमच्या ह्याच्यावर होते, कशावर ते ठेवायचे, व्हेंटिलेटर. त्या व्हेंटिलेटरवर तो माणूस बिल देताना 8.5 लाख रुपये त्याचं बिल, तो रडायला लागला. तर म्हणले पैसे नाही आहेत म्हणून. का? ते म्हणले तसं नाही, जन्मल्यापासून इतका मी श्वास त्यांनी दिलेला उपराला, त्याला कधी मी धन्यवाद नाही म्हणालो, आणि त्यांनी मला कधी बिलही नाही पाठवलं. 4 दिवस मी राहिलो व्हेंटिलेटरवर, 8.5 लाख रुपये तुमचं बिल आहे. तर प्रदूषणाच्या बाबतीत ते म्हणतोय, जन्मल्यापासून आपण श्वास घेतोय, इतका छान श्वास घेतोय सगळा, एकही रुपया नाही त्यांनी मागितला आपल्याकडे. त्याला छान ठेवणं ही आपली गरज आहे, आणि आपली गरज आहे, त्याची गरज नाही आहे. त्याला जे करायचं ते करेलच तो. पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये. हात धुवत असताना इथे नळ चालूच आहे, तोंड धुतोय चालूच आहे नळ.
ज्यावेळी आपण पाहतो 2-2, 3-3 मैलावरना पाण्याचा एक हंडा घेऊन येत आहेत बायका. म्हटलं हे कुठलं चित्र आहे ते बघा आणि मग तिथे काम सुरू करा. ही माणसं का अशी करतायत? आणि आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी मध्यंतरी बोललो होतो की आता 75 झालं, 76 आता होतील. आता नुसतं भटकत राहायचं, गावोगाव भटकत राहायचं. ही इतकी मंडळी, फार मोठी मंडळी बसलेली आहे तिथे ते लाईन, मी त्यांना नमस्कार करेन जाऊन. आम्ही नुकतीच कुठेतरी आतून उर्मी आणि नट म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, गडकरी नुसतं घरात मत बसून नट नाही होता येत. रोज नव्या दुःखाच्या शोधामध्ये आम्हाला फिरायला पाहिजे.